तुम्ही बोला. चला. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आज शिखर समिती आमच्याकडे सर्वात मोठी समिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामध्ये सगळे अधिकारी आहेत, सगळे खासदार आमदार आहेत आणि ही समितीची बैठक आज नुकतीच या ठिकाणी पार पडलेली आहे. कुंभमेळ्यामध्ये जवळपास आम्ही 34,000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करणार आहोत. तशा कामांना मंजुरी मिळालेली आहे. याच्यामध्ये जवळपास 8,700 कोटी रुपये सेंट्रलचा असिस्ट या ठिकाणी आहे, सेंट्रलकडून आम्हाला मिळणार आहेत. आणि 22,000 कोटी रुपये जे आहेत ते इथे राज्य सरकार आम्ही या ठिकाणी खर्च करणार आहोत. जवळपास 34,000 कोटी रुपये या कुंभमेळ्याचं या ठिकाणी आयोजनासाठी आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आणि मला वाटतं वेळेच्या आत काम करायचे, वेळ तशी कमी आहे. आता 1.25 वर्ष राहिलेलं आहे आणि या 1.25 वर्षामध्ये आम्हाला सर्व कामं पूर्ण करायची आहेत. आणि म्हणून सर्व यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे. सगळ्या कामाचा आढावा आज कुंभमेळ्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी घेतलेला आहे. काही सूचना होत्या, काही अडचणी होत्या, त्यावर सविस्तर चर्चा या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शिखर समितीच्या बैठकीमध्ये आज झालेली आहे. प्रामुख्याने जर बघितलं मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात, त्यामुळे विशेष लक्ष देण्यासाठी सांगितलं काय नेमकं आहे. कारण पाण्यासंदर्भात देखील एक महत्वाचा निर्णय काय झालेला आहे. ते प्रयागराजला आपण जर बघितलं तर खूप मोठी गर्दी, प्रचंड गर्दी त्या ठिकाणी कुंभमेळ्यात झाली होती. आणि मला वाटतं नाशिकलाही यावेळेला गेल्या वेळेपेक्षा 4 पट 5 पट गर्दी भाविकांची त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून खूप सतर्कता आम्ही या ठिकाणी घेत आहोत, खूप काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत. कुठे स्टॅम्पेड होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये, त्यामुळे अतिक्रमण काढणे, शहरातले रस्ते हे मोठे करणे, 6 पदरी 3 पदरी करणे, 5 पदरी करणे, 6 पदरी करणे, रस्ते जे त्र्यंबकला येत आहेत, जे नाशिककडे येत आहेत, ते सगळे रस्ते आम्ही मोठे करत आहोत. नदीतलं पाणी शुद्ध कसं होईल गोदावरीचं यासाठी मोठे आमचे प्रयत्न झाले. जवळपास 2,500 कोटी रुपये खर्च करून आम्ही STP प्लॅन त्या ठिकाणी कार्यान्वित करत आहोत. अनेक कामं आहेत, ब्रिज आहेत, पूल आहेत, त्यांची कामं आता आम्ही हाती घेतलेली आहे. रामकुंडावरचं सगळं जे अतिक्रमण आहे ते आम्ही त्या ठिकाणी काढतो आहोत, तो परिसर मोठा करतो आहोत. त्र्यंबकेश्वरला आम्ही आता नवीन कुंड स्नानासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. साधू महंत सर्व त्यांनी संमती दिली आहे की आम्ही त्या ठिकाणी स्नान करू. आणि म्हणून कुठले स्टॅम्पेड होऊ नये, हा कुंभ स्वच्छ व्हावा, सुंदर व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा सगळा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या निमित्ताने सरकारचं अलर्ट मोडवर आहे. अधिकारी अगदी पूर्ण वेळ देऊन काम करत आहेत. जसं अजून वेळ पुढे येईल तसं आम्हाला खूप काम या ठिकाणी करावं लागेल. पण ही सर्व कामं 34,000 कोटीची आम्ही वेळेच्या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण करू. रिंग रोडचा जो प्रश्न आहे, रिंग रोड हा कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण होणार का असंही निश्चित आम्ही ठरवलेलं आहे. जवळपास 7,500 कोटी रुपयाची किंमत आहे. त्यात 3,000 कोटी 3,500 कोटी ही लँड ॲक्विजिशनची जमिनीचा मोबदल्याचा आहे आणि 4,000 कोटी रुपयाचा आम्हाला रस्ता तयार करायचा आहे. आज त्यालाही मंजुरी झाली म्हणजे त्याला टेंडर झालेलं आहे. त्याला वर्क ऑर्डर द्यायची होती. 50% जमीन अधिकृत झाल्याशिवाय ती देता येत नाही. आम्ही आजपर्यंत 60% जमीन त्याला संमती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहेत, मालकांनी दिली, जमीन मालकांनी दिलेली आहेत. आणि त्यामुळे आता या कामाचे वर्क ऑर्डर देऊन त्या कामाला 2-3 दिवसामध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत. सर्वात मोठं काम आपलं हेच आहे. पण त्या परिसरातले जेवढे त्र्यंबकेश्वरला असल्या जोडणारे रस्ते आहेत सगळ्या भागातून येणारे, मग गुजरातकडून येणारे असतील, मुंबईकडून येणारे असतील, त्या सगळ्यांचं काम आता सुरू आहे. आणि हे काम आम्ही सगळं वेळेमध्ये करणार आहोत. नाशिक शहरातली कामं आहेत, तिथे ब्रिज आहेत, रस्त्याचे कामं आहेत, ते आम्ही सगळे सिमेंटचे करतो आहोत. मला वाटतं अतिशय वेगाने ही सगळी कामं सुरू आहेत. कुंभमेळा येईपर्यंत कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. धनगर समाजाची एक महत्वाची बैठक पार पडली. नेमका धनगर समाजाने वेगवेगळी आंदोलनं देखील आहेत ते होताना पाहायला मिळाली होती. आजच्या बैठकीनंतर देखील समाजाचं समाधान झालंय का? आज धनगर समाज आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक बोलवली होती. तशी विनंती त्याचे नेते दीपकजी आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. आणि आज सविस्तर अशी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. 16 तारखेला धनगर समाजाचे सगळे आमचे बांधव आहेत ते मुंबईमध्ये या ठिकाणी येणार आहे. आणि त्या निमित्ताने ही विस्तृत बैठक या ठिकाणी झाली. त्या संदर्भात खरं म्हणजे कायदेशीर मार्ग यातून काढावा लागणार आहे. हा फक्त भावनेवर चालणारा मार्ग नाहीये. आणि म्हणून या संदर्भामध्ये कायदेशीर सगळ्या बाबी आता आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या पूर्ण झाल्या मला वाटतं मग कुठली अडचण त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून एजींना सोमवारी मंगळवारी आम्ही जे माजी एजी आहेत, आजी एजी आहेत, साठेसाहेब आहेत,
मागच्या काळामध्ये आपले ते जे आहेत त्यांना दोघा तिघांना सोबत घेऊन कायदेशीर काय मार्ग काढतात. कुंभकोणी साहेब आहेत, कुंभकोणी साहेब त्यांना माहिती त्या संदर्भातली, आणि धनगर समाजाचे 4-5 लोक ज्यांचा अभ्यास मोठा आहे अशा सर्व लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी बैठक करणार आहोत. आणि त्यातून तात्काळ आता मार्ग, आता फार वेळ लागणार नाही मला वाटतं, पण लवकरात लवकर मला या संदर्भामध्ये धनगर समाजाला मला न्याय द्यायचा आहे आणि सर्वांची या बाबतीमध्ये संमती झालेली आहे. म्हणून मला वाटतं की लवकरच हा इतिहास सुटेल. सर, आज कुंभ मेला को लेकर जो बैठक हुई है, मध्यान्ह भोजनासंदर्भात देखील काही ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. मध्यान्ह भोजन जे आहे, सिलेंडर नाही आहे, त्यामुळे कुठे अन्न जे आहे ते मिळत नाही. नाशिकमध्ये काही घटना आपल्याला समोर येताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मध्यान्ह भोजनाचा विषय आहे, हॉस्टेल आहेत त्यांचा विषय आहे, काही खाजगी हॉस्टेल चाललेले आहेत त्यांचा विषय आहे, हॉटेलवरचा विषय. आपल्याला कल्पना आहे परिस्थिती कशी चाललेली आहे. जगभर आखाती देशामध्ये सगळं युद्ध पेटलेलं आहे. हा काही इथला शासनाचं फेल्युअर आहे का केंद्र शासनाचा फेल्युअर असा विषयच नाहीये. आता जहाज येत नाहीये, तिकडनं ट्रान्सपोर्टेशन बंद पडलेलं आहे, गॅस येत नाहीये, त्यामुळे हा सगळा विषय थोडा आता क्लिष्ट झालेला आहे. याच्याबद्दल सर्वांना कल्पना आहे. पण मला वाटतं यावर नुसतं सर्वांनी राजकारण करू नये. तो उगाच सिलेंडरची अंतयात्रा चालली आहे, ज्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल. मला वाटतं जनता तर सुधारणा आहे, आपण थोडं कस होतावी लागणार आहे. पण मला असं वाटतं की थोडा गॅसचाही वापर कमीत कमी केला. अनेक ठिकाणी गरीब कुटुंब तर तिथे तेवढ्यावर चालवतात, पण अनेक ठिकाणी गॅसचा आपण जसा नेहमी वापर करतो त्यापेक्षा जर थोडा कमी केला तर त्याचाही फायदा या ठिकाणी होणार आहे. तो आपण सगळ्यांनी करावा, कारण परिस्थिती देशासाठीच युद्धजन्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वॉर लेवलवर आपण त्या ठिकाणी त्या गोष्टीशी लढतो आहोत. पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये तर कुठे मला वाटतं अडचण येत नाहीये, येणार पण नाही. आपली जहाजं आता पास होत आहेत, काल परवा 2 जहाजं आली. मला वाटतं गॅसच्या बाबतीमध्ये लवकरच प्रश्न सुटेल. आपले परराष्ट्र मंत्री आहेत, सगळीकडे बोलत आहेत, माननीय पंतप्रधान आहेत, त्या बाबतीमध्ये अतिशय अलर्ट मोडवर आहेत. पण त्या मानाने जगभरामध्ये जे संकट आलेलं त्या मानाने आपण अतिशय सुखी आहोत मी असं म्हणेन. थोडीशी कस होतावी लागेल, थोडा त्रास करावा लागेल, पण मला वाटतं आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, शासनाला करावं, प्रशासनाला करावं. आपला हा देशाचा विषय आहे, हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी थोडं सहकार्य करावं. कुठेही काळा बाजार होऊ देऊ नका, फार स्टॉक करून सिलेंडर ठेवू नका. तशी परिस्थिती कुठे येणार नाही की सगळं संपलं आता सगळं बंद पडलं आहे. पंतप्रधान सगळी काळजी घेत आहेत, केंद्र सरकार राज्य सरकार सगळी काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतो. काळा बाजार होऊ नये यासाठी सरकारकडून काही महत्वाची पावलं उचलण्यात आली आहेत का? कारण की बऱ्याच ठिकाणी असं समजण्यात येते की साठे करून ठेवले जात आहेत, दर दुप्पट घेतले जात आहेत, ब्लॅकने विकले जात आहेत. त्यामुळे हे देखील प्रकार आता पुढे येताना दिसत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, सर्व प्रशासनाला दिलेल्या आहेत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये कुठेही बाजार होता कामा नये. कोणी असं आढळेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा. कोणाला स्टॉक करता कामा नये, कोणाला ब्लॅकमेल करता कामा नये, अतिरिक्त भावाने त्या ठिकाणी सिलेंडर विकता येणार नाहीत. या संदर्भामध्ये खूप काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी लवकरच सॉल्व्ह होतील. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की फार सिलेंडर जमा करून ठेवू नका घरामध्ये. उगाच त्याचा स्टॉक झाल्यामुळे मग इतर लोक जे गरजू आहेत ज्यांच्याकडे खरंच गॅस नाही त्यांना सुद्धा त्रास होतोय. मला वाटतं की आपण सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी, सहकार्य करावं. हे देशावरचं संकट आहे, हे काही कुणा पार्टीवरचं कुणाच्या वैयक्तिक कुणावरचं संकट नाही, तर हे देशावरचं संकट आहे. आपल्याला काय चाललंय जगभरामध्ये, युद्ध कसं पेटलेलं आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून कुठेही याच्यामध्ये राजकारण न करता सर्वांनी सर्व पक्षांनी सुद्धा मला सहकार्य करावं. भाऊ, कुंभ को लेकर जो है